पुंडलिक वरदे दिनेश महाराज हे सगळ्याचे गुडघे गेलेत का मुद्दाम बसले मुद्दाम बसले शेतकरी माणसं काय कमाले राव जातवान शेतकरी माणसं आपण खुर्च्या टाकून बसलो ज्याचे गुडघे गेले ते येऊ ज्याचे नाही गेले ते तरी पुढे येऊन बसा म्हणत आहे सभेची सवय लागली आपल्याला अरे कीर्तन आहे राजा काम आहे बरं परंपरेची माणसं या अध्यक्ष या तुम्ही आले म्हणजे सगळे येतील असे मोठाले माणसं आले आता इथं मोदीनं टाळ घातल्यावर सगळेच आमदार टाळ घेतील याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादान बाबा सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावी उदास जयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक पायावारी हो मस्तक पायावारी वारकरी संताच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आहे. आपण जे अहोरात्र परमार्थ केला जी साधना केली त्या साधनेचं फळ मिळाल्याच्या नंतर आपल्या जीवनातली जी कृतार्थता आहे त्याची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र दौंडत नगरीमध्ये
आपल्या गावातील गंगा भागीरथी लक्ष्मीबाई भीमाजीराव शिंदे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तनाची सेवा त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार, 3ही सुपुत्र, 4 ना, निवृत्ती पाटील शिंदे, ज्ञानेश्वर पाटील शिंदे, भाऊसाहेब पाटील शिंदे आणि शिवाजी पाटील शिंदे, 1 मुलगी आहे पुंजाबाई तुकाराम मेंढे आणि संपूर्ण मेढे नातू पंतू संपूर्ण परिवार आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य गोड नियोजन केलं, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारकरी कीर्तनकार आदरणीय आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारावर, वादकावर, गायकावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, अतिशय प्रांजळ स्वभाव आमचे आदरणीय शुभम महाराज मोरे. आता जोरदार त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. त्यांच्या माध्यमातून तुम्हा पवित्र श्रोत्यांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. महाराष्ट्राची शान, नाशिक जिल्ह्याचं वैभव. आमच्या गावात गुरुजी 8 दिवस राहिले आहेत महाराज. आमचे आदरणीय रोहिदास बाबा मते, नाशिक जिल्हा म्हणलं की महाराज कोणताही कीर्तनकार आदराने आमच्या रोहिदास महाराजांचं नाव घेतो महाराज. आणि आपल्या गावावर अहोरात्र त्यांचं प्रेम आहे म्हणून रोहिदास महाराजांना द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. एकूण आदरणीय मृदंग मार्तंड, मृदंग महामेरू, नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे दिनेश महाराज मोजाड, त्यांनाही मनापासून धन्यवाद करतो. दुसरे आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार, लांबचा प्रवास आमचे आदरणीय विठ्ठल महाराज पाटील शेगावून आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. बाहेर गावातील परिसरातील गावातली संपूर्ण भजनी मंडळी, ज्ञात अज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामानाचार्य, संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते, संपूर्ण पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाचा प्राण साऊंड सर्व्हिस महाराज, म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद करतो. एकदा जोरदार त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा मानस. विठ्ठला यूट्यूब चॅनलवाले आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद करतो. सज्जना हो, या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. जाणत आपल्याला अपरिहार्य आहे, कारण जोपर्यंत आपल्याजवळ आयुष्य आहे तोपर्यंत मृत्यूलोकात आपल्याला प्रवास करता येतो. आणि महाराज म्हणले आयुष्याची माळ गेली मग प्रत्येकाला जावं लागतं. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला पसारा आयुष्याचा दोरा, रे बाबू का पसारा, रे बाबू का पसारा, कोणी पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे, कोणी वादरेश बा कोणी पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे, टाकुनी पडती रांडा पोरे, टाकुनी पडती रांडा पोरे, टाकुनी पडती रांडा पोरे, रांडा पोरे. आयुष्याची माळ संपली की महाराज म्हणले इथला मुक्काम आपल्याला सोडावा लागतो. अहो इथून जावं लागतं माणसाला, यात काय नवले. ये रते पामारा जीवा किती, रते बाबारा जीवा किती, रते बाबारा जीवा किती, येथे नाही उरवाले अवतार, येथे पामर जीव किती, येथे पामर जीव किती, येथे पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार, रते बाबारा जीवा किती, रते बाबारा जीवा किती, रते बाबारा जीवा किती, जीव किती. देवाधिकाला सुद्धा ही भूमी सोडावं लागली महाराज. आता आपण अवतार आहेत का अवतावरले? अवतार म्हणजे देवाधिकाला जावं लागलं. आपण तर अवतावरले माणसं येतं, जावं लागतंच. 3 वाक्य कधी बी ध्यानात ठेवा. फुलातला जर सुगंध गेला तर फुलाला किंमत नाही, भैमुगाच्या शेंगातला दाना गेला तर टरफलाला किंमत नाही, आणि माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेलं याला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला, फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला,
टरपलाचा मुक्काम चुलीत आणि माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेलं याचा मुक्काम मसन वाट्यात लक्ष याला ठाव स्मशानीचा झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. आता नरदे म्हणजे फुले आणि याच्यातलं आयुष्य म्हणजे सुगंध आहे. एकदा सुगंध गेला फुलाला किंमत राहत नाही. नरदे फुले फुलाचे सुद्धा 3 प्रकार येतं. काही कनिष्ठ फुलं येतं, काही मध्यम फुलं येतं दिनेश भाऊ, काही उत्तम फुलं येतं. कनिष्ठ फुल प्रेतावर जातं, मध्यम फुल स्त्रीच्या डोक्यावर जातं आणि उत्तम फुल देवाच्या चरणावर जातं. विठ्ठला आता हे नरदे फुले कुठं लावायचं याच्याकरता कीर्तनी कुठं लावायचं, कुठं अर्पण करायचं हे नरदे. आणि फुलाचा सुगंध घ्यावा का फुल चुरगळून टाकावा? सुगंध सुगंध खाली बसलेली काय दुखायला का तुम्ही? आता फ्रेश राहा कीर्तनाला, ताण घेऊ नका. फुलाचा सुगंध घ्यावा का चुरगळून टाकावा? सुगंध घ्यावा. आता बऱ्याच लोकांना नरदे फुल मिळालं पण बऱ्याच लोकांनी चुरगळून टाकलं. तुकोबाराय म्हणले व्यर्थ आहे परिमळ म्हणून चोळू नये फुलं, परिमळ म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मुलं आवडते. आता मृदंग वाजवण्याकरता मृदंग वाजक लागतात का मृदंग आपोआप वाजतो? बोला ना, वाजवावं लागेल ना, आपोआप वाजन का? एक जण म्हणला कशाला वाजवणारे मृदंग बोलवायचे, आवाज ऐकायचा ना, वर मृदंग घ्यायचा आणि खाली आदळायचा. आवाज होईन का नाद ब्रह्म तयार होईल? नुसता आवाज वेगळा आणि नाद ब्रह्म वेगळं. ह्या पखवादाची पावर एवढी. अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत नृत्य रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा मन केशव कृपाळ गा. अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, मृदंग म्हणजे यंत्र आहे. यंत्राचा भेदून नाद कधी बघायचा नाही, यंत्र भेदून नाद पाहू नये. नरदे म्हणजे फुल आहे, आयुष्य जोपर्यंत तोपर्यंत किंमत आहे. फुलातला जर सुगंध गेला फुलाला कोणी विचारित नाही. माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेले याला घरी ठुत नाही, कुठं नेतेत? घरातलेच लोक म्हणतात काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, स्वजन गोत्रज करिता ती विचार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, काढा काढा भूमी झाला भार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार. स्वजन गोत्रज करिता ती विचार, काढा काढा याचा भूमी झाला भार. स्वजन गोत्रज करिता ती विचार, काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार, भार झाला भूमी याचा. शेवटचा मुक्काम आपला मसन वाटेती महाराज. किती प्रॉपर्टी कमवा, किती बी फुगिरी कमवा, पण शेवट जागा कुठे आपली? प्रत्येकाची जागा मसन वाटेती. मग जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आयुष्य चांगलं जगून घ्या. मरण कोणाच्याच हातात नाही आणि मरायची इच्छा सुद्धा कोणाला नाही. जन्म आपल्या हातात नाही, कुठल्याही घरी जन्म घ्यावा लागतो. मरण आपल्या हातात नाही, कधी येईल सांगता येत नाही. तोंडात घेतलेला घास ज्ञानोबा नाही म्हणली. घडी घडी काळे वाट याची मागे, घडी घडी काळे वाट
घडी काढ टाळ वाजवा टाळ हा घडी घडी काढ वाट याची पाय घडी काढ वाटयाची पाय वाटयाची पाय घडी घडी काढ वाट याची पाय घडी घडी काढ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता बली जिल्हा हरिमुखी गाता अरे बली सारखी वाट बघते आपला कोण घडी घडी वाटयाची तोंडात घेतलेला घास ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती शन भंगूर सायन करता ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिळी सत्ता हातात नाही आपल्या ज्ञानोबा तर म्हणले माशी पाक पाखडे तो हे सरी हे काळ नळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी हे माशी पाख पाखडे तो हे सरी काय भरोसा आहे महाराज क्या भरोसा आहे जावं लागतं हे भाड्याचं घरे महाराज कधी सोडावं लागेल सांगता येत नाही जन्म आपल्या हातात नाही पण कर्म किती स्वच्छ करायचं एवढं मात्र आपल्या हातात आहे. जन्म किती बी निचकुळात होऊ द्या पण माणसाचं जर कर्म स्वच्छ असेल आणि त्याच्या मागची भावना चांगली असेल तर देव आपल्या घरात नांदणे करता येतो महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका संतांनी मांस विकलं काय नाव त्यांचं सज्जन कसा आहे. आता मांस विकणं क्रिया वाईट आहे पण त्याचा मागचा उद्देश चांगला होता नाही तर मांसाला इथं किंमत नाही महाराज. महाराज लोकांनी काळ्या पन्नीत केळं जरी आणले तर लोक म्हणते काय भानगडी पण डायरेक्ट मांस विकलं आणि तराजू देवाने धरलं कशामुळं कर्म वाईट होतं पण उद्देश देवाचा होता. तुमचं आमचं कर्म चांगलं आहे पण मागा भावना विचित्र आहे महाराज. आता मी 400 किलोमीटरहून तुमच्या गावात आलो कशा करता आलो कीर्तन करणे बघा तुम्ही महाराज प्रत्येक माणूस भावनेला किंमत आहे का कर्माला किंमत आहे. आता माळ घालणे कर्म चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे पण माळा घालून वाईट काम करणं पाप आहे. कीर्तनाला याला चांगलं का वाईट आहे चांगलं आहे पण कीर्तनात येऊन झोप घेणं रेंज पाहिजे ना पुढच्या माणसाला महाराज. कीर्तन ऐकणं चांगलं इथं येऊन झोपणं वेगळं माळ घालणं चांगलं. माणूस आतून निर्मळ पाहिजे का बाहेरून आतून. आणि आता आपला कार्यक्रम कसा आहे कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे पण भक्षण नीट नाही. गोचिडाची संगत चांगली पण पंगत नीट नाही. बागड्याचं ध्यान चांगलं आहे पण मन नीट नाही. बागड्याचा कलर कसा आहे आणि महाराजाचा कलर कसा आहे आतमध्ये काय चाललंय कोणाला मेळ लागत नाही. आणि आतमधलं ओळखणारा देव आहे. देव आतलं बघितल्याशिवाय जवळ धरीत नाही. विठ्ठला कोण्या घरात जन्माला आलो नीचातलं नीच कुळ असू द्या. अहो सकाळी महाराज माकडाचं नाव घ्यायला परवानगी नाही पण आमच्या हनुमंतरायचं नाव घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही. प्रभातीनं घ्यावे नाव माकडाचे पैशा भक्ताचे सर्व काळ सकाळी माकडाचं नाव घ्यायला शास्त्र परवानगी देत नाही आणि हनुमंतरायचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही. आणि हनुमंतरायची जात कोणती नाही नाही मोकळं बोला घालील लोटांगण मोकळं पाटांगण ताण घेऊ नका काही ताण घ्यायचं नाही. हनुमंतरायची जात कोणती हातच जोड नाही नाही काय अडचणी देते मला. हनुमंतराय जातीनं कोण कपी कुळी हनुमंत म्हणजे माकडाची जात. आता इथं रोज आंघोळ करणारे माणसं हातवर करा बरं बरं जाऊ दे आपण सगळे रोज स्नान करतो. मला एक सांगा रोज एक बी गाव असं नाही महाराज हनुमंतरायचं मंदिर नाही. रोज हनुमंतरायचं दर्शन घेणारे माणसं हातवर करा सगळेच घेते
फक्त त्याला वाटतं विचारलं तर पुन्हा काय सांगावं. हनुमंतरायचं त्यांनी रोज दर्शन घेतलं महाराज, त्याला 3 कामात अपयश कधी नाही. नंबर 1, त्या माणसाच्या जीवनात कधी संकट येत नाही. नंबर 2, त्या माणसाला अहंकार होत नाही. आणि नंबर 3, सेवा भाव जागृत झाल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही कसलं बी संकट येऊ द्या, अपयश कामात जर यायचं नसन, धरलेलं कोणतं बी काम यशस्वी व्हावं वाटत असन, रोज हनुमंतरायचं दर्शन घ्या. कारण प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायला यश नावाचा गुण दिला. यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवतार्य देवनी कर्ण हाती, कीर्ती दिगंतरा मिळविली, कीर्ती दिगंतरा मिळविली. यश थोरविला मारुती, थोरविला मारुती, थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, टाळी वाजवा एकदा मारा. यश थोरविला, अवतार आपला विभीषण केला, अवतार्य देवनी आणि कीर्ती दिगंतरा. मग रोज हनुमंतरायचं दर्शन घ्या, जीवनात कधी अपयश नाही. नंबर 2, रोज हनुमंतरायचं दर्शन घ्या, संकटातून मुक्त. संकट से हनुमान त्या पवन तनय संकट ये दुःख सुत भिनती वारंवार, सुत भिनती. कसलं बी संकट येऊ द्या महाराज, तुका म्हणे संकटाला शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीला, शरण जावे मारुतीला. तुका म्हणे संकटाला तुका म्हणे संकट आला आणि शरण जावे मारुतीला. अहो देवावर संकट आलं, देवावर. तुमच्या आमच्यावर संकट आलं तर आपण धावा देवाचा करतो, पण देवावर संकट आलं तर देव संताचा धावा करतो. अहो राम लक्ष्मणाला झोपीत चोरून नेलत कोणी, त्या आई रावण मयरावाने, पण तिथं जाऊन कोणी आणलं, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. आणि जातीचा विचार केला तर मरकट कुळामध्ये जन्माला आले आमचे हनुमंतराय. येऊनी जन्मला मरकट, परी वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. नीच कुळात जन्माला आली, पण इतकं कुळ पवित्र केलं, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कोण्या घरात जन्म घ्यायचा आपल्या काय आता ते महाराज. कधी कधी चांगल्या घरात जन्म मिळतो, कधी कधी गरीब घराने जन्म मिळतो, पण जन्म अपवित्र करायचा का पवित्र करायचा, गेल्याच्या नंतर सुद्धा आपलं नाव शिल्लक राहायला आलं पाहिजे. दुनिया में आने वाले नाम करके जाना, आने वाले नाम करके जाना. थोड़ा भी कोई दुनिया में आने वाले नाम करके जाना, दुनिया में आने वाले नाम करके जाना, नाम करके जाना, नाम करके जाना, नाम करके जाना, वाह नाम करके जाना, नाम करके जाना, नाम करके जाना, नाम करके जाना.
गेले लोक, कोणाचे बी नाव घेत नाहीत महाराज. आणि किती मेले असतील पण लोक इतिहासात नोंद घेत नाहीत. उदंडाची झाले जन्मोनिया मेले, त्यांचे नाम कोणी नेगेच्या राजेरी. पण आज सुद्धा ज्ञानोबारायला तुको विसरत नाही, तुकोबारायला लोक विसरत नाही. जय भूमंडळा माझी कीर्ती, जय भूमंडळा माझी कीर्ती, मंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका मन गाणे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, वाह. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी किती वर्ष झाली ज्ञानोबाराय जाऊन, पण आज सुद्धा ज्ञानोबारायची कीर्ती शिल्लक आहे, ज्ञानोबारायचं ज्ञान शिल्लक आहे आणि ज्ञानोबारायची समाधी शिल्लक आहे. आळंदीला जाणारे माणसं हातवर करा बरं, करा हातवर करा. आळंदीला जाणारे सगळेच जाते. बरं आळंदीला गेल्यावर आपण देऊला जातोच. इमानदारीने मला सांगा, देहूला आपण जास्त वेळ थांबतो का आळंदीला? बरं असा भेद काऊन करतात? दोन्ही संतच येत ना, भेद का? आळंदीला जास्त वेळ थांबते, तुकोबारायच्या भूमीत गेली की दर्शन घेतले की लोक, असं होतंय का? पावरच तशी. तुकोबारायच्या भूमीत जास्त वेळ का थांबू वाटत नाही? कारण तुकोबाराय तिथं जास्त वेळ थांबले नाही. आणि ज्ञानोबारायच्या मंदिरातून निघू का वाटत नाही? ज्ञानोबाराय तिथून निघाले नाही. आज बी ज्ञानोबाराय तिथंच येत. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंद, हृदय धरोनिया ध्यान बाबा, समाधी पैशाला निर्वाण बाबा, समाधी वैसला निर्वाण बाबा बाळ हो कथा कीर्तन करीत असे बाबा ए बाळ छंद, बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू रे बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू. गाडीला गेर जरी 6 असले तर रस्ता बघून टाकायचं. बरोबर. पकवाजा किती मोठा असू द्या, कीर्तनकार बघून वाजायचं. बरोबर. काय काय गेर टाकतात का धसकट उपटी ते तीच कळत नाही. कीर्तनाला सगळे माणसं धोरणात पाहिजे. आता काय बोलायचं काम नाही मला. आता हे तज्ञ गाव आहे, तज्ञ माणसं सगळे, जास्त वेळ बोलायचं काम नाही. प्रवास करायचं तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाड्यातच जायचं काम आहे. प्रवास करायचं तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची ज्वारीची मदत करा ना, ज्वारीची ज्वारीची भाकर पाहिजे. आणि तोंडी लावण्याकरता हा खायचं कळत ठेस आहे का बघा. तसं स्वयंपाकाला सुद्धा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कीर्तनकाराला पहिली गोष्ट, कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदंग आहे माझा. हो, इथूनच चार्जिंग होती आम्हाला. आणि दिनेश महाराज म्हणजे काय बोलायचं काम नाही. नंबर 2 गायक. आपल्याला जे प्रमाण पाहिजे तेच त्याने म्हणावं, नाही तर आपण म्हणावं रंगनी रांगत गुलगुला बोलत, त्याने म्हणावं रंगनी रांगत गंगूला बोलत. याच्यात रस राहत नाही महाराज. पुढं बसणारे धोरणात पाहिजे ना, नाही तर काय काय झाल्यावर मेळ लागू. तू कीर्तन काय सांगितलं महाराजांनी. काल एक म्हातारं पुढं बसलं, उगाच मान हलवायचं, माती कळत नव्हती त्याला, असं करायचं. यो आता मला वाटलं लयच अभ्यास करू दे, आणि मधून मधून काय करायचं. सगळं कीर्तन मी त्या म्हाताऱ्याकडे बघूनच केलं. कीर्तन झाल्यावर लोकांना म्हणलं लयच अभ्यास होईल, लोक म्हणले ते भैर आहे, काय करायचं. म्हणून हे पुढं बसणारे माणसानं चार्जिंग बाज पाहिजे, तेव्हा कीर्तन करायला उल्हास येतो. काल एक म्हातारं पुढं बसलं, त्याचं तोंड बघितलं, मला अभंगच घ्यावा सुधारणा कोणता घ्यावा. म्हणलं तोंड काऊन तसं केलं ते मला मी उपास धरलाय. म्हणलं सोडून दी पण फ्रेश राहाय, विठ्ठला ताण घ्यायचं नाही महाराज. परमार्थ करणारे माणसं हाय टेम्परेचर मध्ये जगत येत महाराज. ताण घ्यायचं नाही, जे व्हायचं ते बरं. पहिल्यापेक्षा आपला काळ बरा आहे का चांगला आहे? का दोन्ही एकच आहे? इनेकरी बाबा किती वर्ष वय आहे तुमचं? हा, अजून किती जगायचे? इच्छा नाही ना. तुमच्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? खायला नव्हतं.
नाही नाही ते जाऊ द्या ते नाही ती भेळ. आता बाबा तुमचं वय किती किती 71. तुमचा काळ जो होता खायला नव्हतं म्हणून माणसं मेले का जास्त खाऊन असं येते. खायला नव्हतं आणि आता जास्त खायचं खाऊ खाऊ मेली ना. नाही खाऊ खाऊ मेली नाही का माणसा. लोकाला किती खावं याचं डोकं राहिलंय का. किती खावं याचं ज्ञान नाही. बरं कोणाचं खावं याचं ज्ञान नाही. किती मोठे झाले 4 लोकांचं अन्न कधी पोटात जाऊ देऊ नका. राजाचं अन्न खाऊ नका. भिकाऱ्याचं अन्न खाऊ नका. अत्याचाराने कमवलंय अन्न त्याचं खाऊ नका. आणि वेश्येच्या घरचं अन्न खाऊ नका. डोक्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला याच्यात सुद्धा किती टाकावं याचं डोकं पाहिजे का नाही. ज्याला जास्त दिवस आरोग्य नीट व्हायचंय खाण्यामध्ये नियंत्रण पाळावं. टाळी वाजवा एकदा बेस्ट महाराज. युक्त आहार नेम इंद्रियाशी. खाण्यातलं आपण पुढे येत महाराज. कपड्यात सुद्धा आपण पुढे येत. पैशात सुद्धा काहीच कमी नाही माणसाला महाराज. काहीच कमी नाही. काही तर इतके पैशावाले जानेवारीला पेटून दिलं तरी डिसेंबरलाही जायचं नाही. पण मानसिक समाधान नाही. चेहरा बघावं तर 12 महिने पडलेला आयशी दिसे. मग माणसाला झालंय काय. खायला भरपूर, प्यायला भरपूर, लिहायला भरपूर. हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तने महाराज. तेने सदा चित्ता समाधान एवढीच जागा आहे. आणि भजनाचा जो आनंद आहे कायम टिकणारा आनंद आहे महाराज. कधी आपला शेवट होईल कोणाच्या हातात नाही. जन्म तर आपल्या हातात नाही. मरण काहीच मिळणार नाही. मध्ये जगायचं कसं एवढं आपल्या हातात आहे. काही माणसं जगते शेणासारखं, काही माणसं जगतात कापरासारखं, आणि काही माणसं जगतात गौरीसारखं. शेण पेटून बघा पेटत नाही. इजल्याशिवाय राहत नाही. गौरी पेटवा उशीर लागन पण पेटन. पण कापराला धक्का लागला की जाळ होते. काय माणसं शेणाच्या जातीची आहेत, काही माणसं गौरीच्या जातीची आहेत, आणि काही कापराच्या जातीची आहेत. काही कीर्तनात बसले ना शेणासारखं ऐकत येत. त्याला तर काही कळत नाही. पण कीर्तनकाराचं बी धोरण लागत. काय गौरी सारखं पेटवलं की जरा उशिरा कीर्तन होईस तर जाळ लागतो. पण काही कापराच्या जातीचे श्रोते असतात. निस्ता शब्द टाकणं आणि तू को बराय म्हणले झेलणं. तुका म्हणे कानी ऐकिली मात आणि तोची झाला घात जीवपणा. ज्ञानोबा म्हणले काना वाचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू घेऊन उठी कौन एको जो विठ्ठला. या मृत्यू लोकात आपण जगतो. बऱ्याच लोकांचं आपल्या डोक्यावर कर्ज आहे. पहिलं कर्ज आपल्यावर देवाचं आहे. दुसरं कर्ज आपल्यावर संताचं आहे. तिसरं कर्ज आपल्या मायबापाचं आहे. म्हणून 4 गोष्टीची भूल पडू देऊ नका. नंबर 1 देवाला विसरू नका. नंबर 2 संताला विसरू नका. नंबर 3 आई वडिलांना विसरू नका. आणि नंबर 4 अभंगाचा दरवाजा मृत्यू विसरू नका. विठ्ठला अहो देवाला जर विसरले पचतीला खाणी 84च्या पचतीला खाणी 84च्या पचतीला खाणी 84च्या पचतीला खाणी 84च्या विसरली तयार होल झाली हरी पचतीला खाणी 84च्या विसरली तया थोर झाली हानीरा पचतील खाणी 84च्या. देवाचा विसर पडला ना महाराज हानीची आपल्या जीवनात. कारण तुम्हाला आम्हाला अनमोल किमतीचं शरीर आहे कोणी दिलं. देवाने दिलं. जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन दयाचे करीन चिंतन हा जग जीवन नारायण हरी जग जीवन
अनमोल किमतीचं देवाने शरीर दिलं. कशा करता? फक्त भजना करता. गाईचं दूध वासरा करताय का मालका करताय? वासरा करता. वासराला पिऊ देणं याच्यात कर्तव्य. बरं नाही वासराला पाजायचं, घरातल्या लहान लेकराला पाजावा. पण त्या बाईनं ते वासराला दूध नाही पिऊ दिलं, लेकराला नाही. तसंच बघून उचलून तापवण्याकरता ठेवलं. पण त्या बाईनं दुधाकडे दुर्लक्ष केल्यामुळं दूध म्हणलं मला आत्महत्या करायची, चुलीत उतून गेलं. आता उपयोग झाला का वायाला गेलं? वायाला गेलं. देवानी शरीर भजना करता दिलं आणि आपण विषय भोगात खर्च केलं. नाही तरी गेला झाला फाटा बाधिकेचा, नाही तरी गेला जन्म वाया. तोया झाला फाटा नाही तरी गेला जन्म वाया. तोया झाला फाटा बाधिकेचा, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया, जन्म. दोन्ही प्रमाण आपल्याला पाहिजे होते. तोया झाला फाटा नाही तरी गेला. मग ज्याच्या करता दिला त्याच्या करता नाही वापरला. बाबासाहेब महाराज इंगळे गेले, दिनेश महाराज, पण आज बी आठवण येते. आता तुम्ही सरी मंडळी त्यांचे कीर्तन ऐकल्यास. विनोद त्याला तयार करायची गरज नव्हती. आता जेवढे कीर्तनकार विनोद सांगतात का महाराज, हे त्याचीच कॉपी. फक्त लोक कीर्तनात नाव सांगत नाहीत, कमीपणा वाटतो. विठ्ठला ज्यांचं आपण ऐकलंय त्यांचं आदराने नाव सांगायचं महाराज, मोठेपणा आहे त्यात. आणि त्याला विनोद तयार करायची गरज नव्हती. ती कीर्तनाला आली, विना घेतला, रामकृष्ण हरी झालं. गायकाला दमत नाही, लगेच रूप पाहता चालू केलं. ते म्हणले सासू खंबीर असताना सोनाने गप बसायचं. म्हणजे तयार करायची गरज नव्हती महाराज. चालता चालता कीर्तन झालं, फेटा सोडणं अशी चालली. एक माणूस भेटला, महाराज मला देव भेटन का? महाराज म्हणले नांदून वर माय व्हायना नांदी म्हणती मोह कशी. म्हणजे गरज नव्हती तयार करायची, माइंडच तितकं स्वच्छ होतं महाराज. चालता चालता ते म्हणले एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. कुठे गेला? दुकानदार. म्हणले छत्री आहे का? म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000. लय महाग झाली. दुकानदार मला महागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला पाहायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. काय देव घरात पूजा करायला घ्यायची का मला सांगा? रात्रीचा 1:30 वाजला, 4 चोरांनी माणूस धरला, रेटून हाणला. घरी आलं, रडू लागलं. बायको म्हणली काय झालं? लय चोरांनी मारलं. बायको म्हणली लाज वाटावा, बंदूक होती, पिस्तूल होता, ते मला ते लपून ठेवला म्हणून जमलं, नाही तर बंदूकल पिस्तूल बी नेला असता. अरे वस्तू तुला मिळाली पण किंमत कुठं कळाली? आणि किंमत कधी राहत नाही. हाती जवळ प्रवेश झाला किंमत राहत नाही, आणि फुकट मिळालं किंमत राहत. गावचा जावई असलो मजा असते का लांबचा असलो? हे तरी सांगा ना. बरं इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. अरे बापरे, इतके ब्रह्मचारी आळंदीला नाहीत ना. हे सगळ्याचे लग्न झाले तर पण हातवरी का करीत नाहीत? इतके वैतागलेत. हातवर घेण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही महाराज. तुम्ही आणखीन बघा महाराज, कुठं काढू आपण? बरं हे काय? हेच विनोद सांग पाटला काय करू तू उपट पहाटे पेरगू, हे बी पाहिजे होतं का नाही महाराज? बघा तुम्ही महाराज, नाही तरी गेला मिळालंय पण आपल्याला याची किंमत राहिली नाही. कारण देतानी देवाने फुकट दिलंय. लांबचा जावई असले ना मग जरा मेजवानी असते, आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसं तानातानी. लांबचा आहे ना. आणि गावचा असल्यावर सासू त्यालाच म्हणते तेवढी बादली भरून घ्या. इज्जत नाही. कशामुळे नाही? जवळ आहे ना, रोज जवळ. आता तुमचं गाव आहे, प्रेमळे साऱ्या गोष्टी आहेत. मी जर तुमच्या गावात रोजच आलो, किंमत भेटन का? नाही. अहो रोज आल्यावर नाही, आठवड्यातून एकदा आलो तर, त्याच बी वर्षातून एकदा आलं तर आणखीन प्रेम राहतं. लय जवळ जवळ झालं, अति परिचय खोटा, मान राहत नाही. किती बी शुद्ध प्रेम असू द्या, रोज ती व्यक्ती आपल्या सोबत असू द्या, वीट आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला देवाने आपल्याला शरीर दिलं, मिळालं पण कळालं. मायबाप मिळाले पण कळाले नाही. शरीर मिळालं, कळालं नाही. स्वर्गातल्या लोकाला कळालं पण त्याला मिळालं नाही. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म अमर इच्छिता स्वर्ग अमर इच्छिता
मिळालं शरीर देवाने विचार करून दिलं आणि भजना करता दिलं. नाथ महाराज म्हणले आपल्याला नाही मेळ लागला. अमृत विकून कांजी प्याला, रत्ने देऊन कोंडा घेतला, पर्वत फोडून टोळ धरिला आणि गज विकला इटेसाठी. नाक कापून शिमगा खेळला, डोळे फाडून काजळ लिहाला आणि तैसा नरद्या नाडला नाश केला विषयाचा. सांडून विषयाची गोडी आणि शेळी पाचुंदा करांडी. मिळालं पण याची किंमत कळायला नाही. संताला तळमळे महाराज, आपली तळमळ जगात कोणला नाही. मी तर नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकतो तो जीव आहे, कधीच रस्ता चुकत नाही तो देव आहे. चांगल्या रस्त्याने चालतो तो साधक आहे आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते ते संत आहे. दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी यासी आपण गीता नाही, यासी आपण गीता नाही, यासी जरी जो हृदय रंगले गांगले क्या बात आहे. टाळी वाजवा एकदा महाराज. असं वाटायला कॅशिट लागली का काय महाराज. आवाज आहे, साध नाही महाराज. ती संगीत है शक्ती, हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम. पण त्याला गळा पाहिजे. काहीला नरड आहे आणि काहीला गळा आहे. आता तुमच्या समोर खोटं बोलणार नाही दिनेश भाऊ. आमच्या इकडे एक भजन आहे, त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतात आणि नाही म्हणल्यावर 2000 देतात. तुम्ही फक्त विचार करा त्याचा आवाज किती चांगला असेल महाराज. ही एक साध नाही महाराज. जे का रंजले गांजले राम त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गांजले रे मृदु सभाय नवनीत जैसा सजनाचे चित्त यासी आपण गीता नाही, यासी जरी जो हृदय जे कारंजले गांजले, यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा बेस्ट. माझ्या भजनासारखा आनंद नाही मला. आणि मंडळी अशी तज्ञ पाहिजे. कीर्तन करा, साऊंड सर्व्हिस बी भारी लागली. आता 2 वाजले तरी मी सोडित नाही. तुम्ही बसले पाहिजे. फक्त बसतान का तुम्ही? होय मंडळी, महिला मंडळी हात वर करा बरं. मला काय, मला धंदाच त्याचं खरं आहे ना. त्याला माहिती नाही 12च्या पुढे जात नाही. विठ्ठला काय माणूस होऊन गेला महाराज. पंडित भीमसेन जोशी बैठकच मजबूत होती हो. अरे असं काय वाजन होतं एकच ठेका. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी. काहीच नाही मध्ये वाजवायचं, फक्त ठेका. काय होतं गोड महाराज. आता तर नुसतं फरफटांग फरफटांग फरफटांग. वाजण्यात रस राहिला नाही. हे असे थोडे माणसं महाराज. गुपकीचा बाज तयार आहे, चाट गोडे. असं किती माणूस बेजार झाला असू देव, असं वाजलं ना महाराज. गातो आबडीन गोड तुझे नाम, तुझी माझा राम, तूच घनश्याम. गातो छंद असते महाराज, रावत नाही महाराज. धरी ताई परी आवरेना अंतरीचे दावे. मला तर वाटतं आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकाव, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी मजा आहे महाराज.
भजनासारखा आनंदच नाही. किती तुमच्या डोक्याला ताण येऊ द्या महाराज, फक्त भजन करा. नाम तुझे घेता देवा होय समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन. पूर्ण जीवन आपलं भजनात खर्च करा, भजन करा आणि देवाचं कर्ज फेडून टाका. नंबर 2 कर्ज आहे आपल्यावर संताचं. त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला, त्या रस्त्यावर चला, बाकी लोकांच्या नादी लागू नका महाराज. सायकल चोरी गेली बातमी तुम्ही ऐकली असेल, मोटरसायकल चोरी गेली ऐकली असेल, पण एखादी रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली का पेपरला? बरं का जात नाही? कधी विचार केला का जात नाही? उत्तर लय सोपं आहे, रस्ता सोडित नाही. आपला बी कार्यक्रम तसाच आहे. ज्ञानोबारांनी सांगितलेला रस्ता जर नाही सोडला, भरवशेनी भेटे पांडुरंग. पण कोणाच्या नादी लागू नका. माणसाला ओरिजिनल माणूस कळत नाही, त्याच्यामुळे फसवणूक झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराच्या तुकोबाराच्या मागं झाला, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. मग त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गावर चला. कर्ज फिटलं. तिसरं कर्ज आहे आपल्या मायबापाचं. लहानचं मोठं केलं, हे जग दाखवलं, विश्व दाखवलं. जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. आणि गेल्याच्या नंतर आता या शिंदे परिवाराने जसे उत्सव केला, आई वडिलांचं नाव वाढवा, वाढवी महत्व. शांतिरूपी कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे, वाढावे महत्व वडिलांचे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट महत्व वडिलांचे, वाढावे महत्व वडिलांचे. हे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. वाढावे महत्व वडिलांचे. शांतिरूपी नोय कोणाचा वाईट, शांतिरूपी नोय कोणाचा वाईट. हे वाढवी महत्व वडिलांचे, वाढावे महत्व वडिलांचे, वडिलांचे. माय बापाचं महत्व वाढवा. आता हे परिवारच मोठा आहे आणि तोंड गोड आहे. माणसं कोणाच्या घरी येत नाहीत मला एवढ्या कार्यक्रमाला. मिठाला मुंग्या लागतात का साखरेला? मुंग्या कशाला लागतात, मिठाला का साखरेला? मिठाकडे मुंग्या नाही, कारण खरड जातली. हे परिवार शिंदे परिवार म्हणजे माणुसकीचा परिवार दिसतो. आता एवढाले माणसं कामं सोडून इथे यायला रिकामी आहेत का महाराज? आले कशासाठी? आयशी येती लोकप्रीतीसाठी. ऐशी येती लोकप्रीतीसाठी. ए माने पाचारिता नव्यारा नुक, पाचारिता नव्हे आराणू, पाचारिता नव्हे आराणू. आयशी येती लोकप्रीतीसाठी. ऐसे येती लोकप्रीतीसाठी, ऐसे येती लोकप्रीतीसाठी. एवढा परिवाराने एवढा समाज जमा केला महाराज. हे प्रेम आहे. आणि जावा तर सगळ्याला लागणारच आहे, पण हेच कमवलं पाहिजे महाराज. काय कमवलं तर माणसं कमवली. पैसा कमवणारे माणसं भरपूर आहेत महाराज. आणि जगात आपल्याला मान पैशाशिवाय नाही. 2च गोष्टीनं लोक आपल्या जवळ येतात, एक पैसा आणि आपलं बोलणं गोड पाहिजे. लोक म्हणतात आमचा पाहुणा पैशाने गरीब आहे पण मनाने श्रीमंत आहे. बोलणं बी गोड पाहिजे महाराज. जगात मान पैशाला आहे. पाहुणे फोन कवा करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर? आणि नसल्यावर कोणाचं? आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स. ऐकू वाटत नाही पण बाई म्हणते म्हणून लोक ऐकत येत. तरी सुद्धा पैसा सगळा संपू द्या तुमच्या जवळचा, तुमचं हृदय जर निर्मळ असेल ना महाराज, ही मंडळी प्रेम केल्याशिवाय राहत नाही. गोड परिवार आहे. आपला विषय कुठपर्यंत आलाय? जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि माय ना महाराज, सगळं आपले टाइम आला की नातं साथ सोडित येत, पण माय कधी लेकराची साथ सोडित नाही. मुलीचा संबंध आपल्या जीवनात येतो, बहिणीचा संबंध आपल्या जीवनात येतो, बायकोचा संबंध आपल्या जीवनात येतो आणि आईचा सुद्धा येतो. पण टाइम आल्यावर हे सगळे तिन्ही पार्ट साथ सोडित येत, पण माय सोडित नाही. मुलगी बापाची साथ सोडिती का नाही? सोडणार. वेळ आल्यावर बापाची तब्येत खराब आहे, मुलीला फोन केला, 8 दिवस ताई तुला यावं लागते, तिकून फोन येतो, आमच्या त्यांच्या डब्याची सोय लागत नाही, मी तुमच्याकडं. साथ सुटली. बहीण साथ सोडती का नाही भावाची? लय लवकर.
जवच आले मोठा आणि तव बहीण म्हणे म्हणले मग मुलगी साथ सोडीन बहीण सोडीन बायको कशी नवऱ्याला सोडीन. कोरोनात जे पॉझिटिव्ह आले त्याची मुलाखत घ्या. विठ्ठला सगळं साथ सोडते. बहीण भावाला सोडील, मुलगी बापाला सोडील, बायको नवऱ्याला सोडील. पण असा एकही दृष्टांत नाही माईनं लेकरू सोडले कुठंच नाही. कसं बी लेकरू असू द्या, आंधळा असू द्या, मुका असू द्या, अनर्गळ असू द्या, बहिरा असू द्या, पण तुकोबारा म्हणले माईला प्रियच असते. लेकुराचे वाहे माऊलीचे माय मारा. जोपर्यंत आई वडील जिवंत 3 वाक्य लिहून घ्या. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो आहे. त्याला कुठं तीर्थ हिंडायची गरज नाही. 4 जागा आहेत. पंढरपूरचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. त्र्यंबकेश्वरचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. समुद्राचं स्नान करा, सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. आई वडिलांच्या चरणाची सेवा करा, सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. विठ्ठला नंबर 1 देवाला विसरू नका. नंबर 2 संतांना विसरू नका. 3 आई वडिलांना विसरू नका आणि मृत्यू विसरू नका. आपण जरी मरणाला विसरलो, मरण आपल्याला विसरलं नाही. बँकेचा हप्ता आपण विसरलो, मॅनेजर विसरला नाही. घडी घडी तुकोबाराय म्हणले आम्ही मृत्यू गोड करण्याकरता अहो रात्र प्रयत्न केला. काय काय केलं? याची लागी व मंत्र जप केला, याची लागी व वेदांत पाहिला. अहो रात्र साधना केली. फक्त खोकला आला, शिंक आली, जांभळी आली, तितकाच वेळ वायाला गेला. पण बाकीचा वेळ आम्ही वायाला जाऊ द्यायला गेला नाही. कारण आम्हाला चांगलं माहीत होतं तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. एकदा आपली इज्जत गेली वापस येत नाही आणि घड्याळातली वेळ गेली वापस येत नाही. आम्ही सुवर्ण संधी लाभ घेतला आणि लाभ घेतल्याचा जीवनावर आमचा परिणाम झाला. शरीराकरता आम्ही कधी झटलो नाही. लोकांकरता परमार्थ केला नाही. आत्म्याकरता कधी परमार्थ केला नाही. परमार्थ नेमका केला कशाकरता केला? तुकोबाराय म्हणले याच्यासाठी केला. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, वा दिनेश बा, शेवटीचा दिस वा गुरुजी. गोड व्हावा. आता निश्चिंतीने बाबलो विसावा, आता निश्चिंतीने बाबलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो कशा करता परमार्थ केला? शेवटचा दिस गोड बाबा याच्या करता झटलो आम्ही. मग झाला का शेवट गोड? तुकोबाराय म्हणले शेवट गोड झाला म्हणून तर अभंग बाहेर पडला. म्हणजे नेमकं शेवट गोड होणं म्हणजे काय? काहीची सुरुवात गोड झाली, शेवट कडू झाला. काहीचा शेवट गोड झाला, सुरुवात कडू झाली. काहीची सुरुवात कडू झाली, शेवट बी कडू झाला. तुकोबारायची सुरुवात बी गोड झाली आणि शेवट बी गोड झाला. 4 उदाहरणं सांगतो, जे विठ्ठल करतो ऐका. नंबर 1 सुरुवात गोड, शेवट कडू. राजा जेड भरत घरदार सोडलं, भजन करण्याकरता जंगलात गेला आणि तिथं गेल्यावर त्याला त्या हरणाच्या पिल्याचं ध्यान लागलं. कधी माणसाला कुठं कोणाचं ध्यान लागन आणि परमार्थातून माणूस कधी बाजूला पडेल सांगता येत नाही. हरणाचं कसं होईन, हरणाचं कसं होईन, हरणाचं कसं होईन, याच्यात मरणाचं कसं होईन विसर पडला आणि गाव जवळ आल्यावर धाका लागला. जड भरत राजा आणि घाला तो घातला वासनेने. सुरुवात इतकी गोड पण शेवट कडू झाला. आता नंबर 2 दृष्टांत. सुरुवात लय कडू पण शेवट लयच गोड. वाल्या कोळी दिसला माणूस खलास करायचा.
इतकी सुरुवात कडू केली पण इतका शेवट गोड झाला, रामाच्या नाटकाचा डायरेक्टरच वाल्याकोळी झाला. केले रामायण. आणि प्रभू रामचंद्राला सुद्धा प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही, प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही. पण तरी सुद्धा मथाऱ्याने जसं लिहिलं तसं वागावं लागलं. बोलीला केलं रामायण रामादी, केलं रामायण रामा, कोळीयाची कीर्ती वाढली गहाण, कोळीयाची कीर्ती राम वाढली गहाण. केलं रामायण रामादी, केलं रामायण समझने वालों को इशारा काफी. केले रामायण रामादी, एवढा अधिकार प्राप्त झाला महाराज. नंबर 3, सुरुवात कडू शेवट कडू. राजा धृतराष्ट्र 100 मुलाचा बाप, गांधारी आणि दोघं. इतका सुरुवात बी कडू आणि शेवट बी. सुरुवातीला म्हणले समजदारपणाने 5 गावं देऊन टाका. नाही नाही नाही, सुईच्या टोकावर बसेल इतकी जागा देणार नाही. तिथून जे सुरुवात झाली तर शेवट इतका विचित्र झाला. दोघा नवरा बायकोला महाराज सगळं राजवाडा सोडावा लागला. दिल्लीचा सम्राट राजा, आताच्या काळचा हस्तिनापूरचा राजा, घरदार सोड रात्री भीम टोचून बोलायचा. खायच्या टायमाला गांधारीला आणि धृतराष्ट्राला टोचून भीम बोलायचा, खा हे तुमच्या लेकराच्या रक्ताने माकलेला घास आहे. काय खाऊ वाटत असेल महाराज. किती जरी खायला असलं माणूस टोचून बोला गिळत आहे का आतमध्ये. काही काही लोकांना लय जीव घालायचा नाद, पण ते टोचून बोलत आहेत बघा. वाढ महाराजाला चपाती त्याला काय भेटत आहे का. काय सिमिटन काँग्रेस खातोच का आम्ही. पण ते टोचून बोलायचा कायला नाद, हे असला भीमाला नाद होता. म्हणून तर ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत भीमाला शब्द वापरलाय, वरी भीमसेन बेतू. बेतू म्हणजे अर्धंडगडी, कोण्या टायमाला काय बोलायचं नॉलेजच नाही. आणि इतकं बोलणं खायची महाराज. एक दिवशी कंटाळा आला. गांधारीनं धृतराष्ट्राने रात्री घर सोडलं. सम्राट राजा जंगलात गेले. दुर्दैव असं, ज्या जंगलात गेले जंगलाला आग लागली आणि दोघाचा होरपळून मृत्यू झाला. ना पाणी पाजायला कोणी, ना अंत्य दिलं कोणी. सुरुवात बी कडू शेवट कडू. पण तुकोबाराय म्हणले इतकी आमची सुरुवात गोड आणि शेवट तर इतका गोड झाला. शेतकऱ्याचा दृष्टांत द्यालाय. पिकली या सेंद, शेंदाडू कळते का तुम्हाला. पिकण्याच्या अगोदर त्याचा कलर कसा असतो, हिरवा. हिरवा. पिकल्यावर कलर पिवळा. हिरवा असल्यावर टणक असते का मऊ असते, टणक. आणि नंबर 3, चवीला कसं लागते, गोड. आणि पिकण्याच्या अगोदर तिन्ही रंग बदलत बरं का. हिरवेपणा गेला, पिवळेपणा आला. कठीणपणा गेला, मृदूपणा आला. कडूपणा गेला, गोडपणा आला. कामामुळं हिरवेपणा, क्रोधामुळं कठीणपणा आणि लोभामुळं महाराज म्हणले जे आमचं सगळं झालं ना याला कारणीभूती काम क्रोध लोभ आणि माले ठाईची. आणि डायरेक्ट जगाचा मालकच आम्हाला नेण्याकरता आला. आणि आम्ही ज्या टायमाला जगाच्या मालकासमोर बसलो त्या टायमाला आमच्या मुखातून शब्द बाहेर पडला, याजसाठी होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवट गोड झाल्यामुळं चिंता संपली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली दावा तृष्णेची आवी ठोबा. मुक्ती परनेली नोबारी, तुका म्हणे मुक्ती परनेली नोबारी. आता दिवस जारी खेळी मेरी.
कुंठलिया धाबा 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 कुंडलिया दावा कुंडलिया धावा देना इकडे घ्या सगळे तो रुमाल मी नेतो घरी हरी निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा विठ्ठल जय जय हरे हरे बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तर क्षमा पराज महाराज